हेरवाडनं फुंकलं आंदोलनाचं रणशिंग. न्यायासाठी शाळा बंद, गाव बंद आणि पोलीस ठाण्यावर ठिय्या. हेरवाड हायस्कूलमधील शिक्षक अजित दिवटे याने केलेल्या कृत्याचा जाहीर निषेध करत हेरवाडच्या ग्रामसभेत संतप्त ग्रामस्थांनी मागण्या मांडल्या. आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक करावी, पैशांचा आमिष दाखवून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना सहआरोपी करावं, त्यांची बदली करावी, संस्थेच्या मालकाला दमदाटी करणाऱ्या मटका चालकाला सहआरोपी करण्यात यावं, शाळेवरील विद्यमान व्यवस्थापन समिती बरखास्त करावी, स्वतंत्र सल्लागार समिती नेमून त्यात सरपंचांना पदसिद्ध सदस्य करावं, शाळेतील प्रत्येक वर्गात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, सोमवारपासून शाळा बेमुदत बंद ठेवून गाव एक दिवसीय बंद पाळावा, गावातून निषेध मोर्चा काढून आरोपीला अटक होईपर्यंत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचं या गावाची व्यक्ती जाहीर करण्यात आलाय. गावसभेत आरोपी शिक्षक अजित दिवटे याच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. पीडित कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण गाव ठामपणे उभं असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचं स्पष्ट करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या सभेत सरपंच रेखा जाधव, उपसरपंच प्रमोद माळगे, सुकुमार उर्फ पिंटू पाटील हुक्किरे, स्वाभिमानीचे बंडू पाटील, बंडू बरगाले, शिवसेनेचे आसिफ विजापुरे, विशाल जाधव, बाबासाहेब देबाजे, विजय कट्टी, धनाजी सौदे, श्रीहरी माने, मनसेचे अमृत चव्हाण, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी सभा संपन्न झालेली आहे आणि या सभेमध्ये त्या आरोपी शिक्षकाचा गावाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध केलेला आहे. त्याच पद्धतीनं जे दोषी आहेत, शिक्षकाला मदत करणारे, त्यांना देखील सहआरोपी करण्याची मागणी या ठिकाणी सर्व मीटिंगमध्ये झालेली आहे. त्याच पद्धतीनं काही शिक्षक पैसे मिटवण्याच्या पैसे देऊन पालकांना पैशाचा आमिष दाखवून मिटवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी आहे आणि संस्थाचालक अजून आम्हाला म्हणजे आमच्या ग्रामस्थांना ज्यांनी मागणी केली होती त्यांनी अजूनपर्यंत भेटायला आलेले नाहीत. पीडित कुटुंबाला भेटलेले नाहीत. संस्थेचे सचिव ग्रामपंचायतला येऊन भेटून फक्त सांगून गेलेत. आम्ही कायदेशीर वकिलांच्या सल्ल्यानं त्यांना आरोपी म्हणून सिद्ध करण्यासाठी जे जे करता येईल त्याला आरोपी म्हणून निलंबन, बडतर्फ ज्या काही कारवाई करता येईल ते आम्ही करू असं सांगून गेले. एवढे सांगून स्वतःची बाजू डावलून टाकली. आता आम्ही ग्रामपंचायतीने काय निर्णय घेतले? सोमवारी गाव बंद, शाळा बंद आम्ही त्या दिवशी करणार आहोत आणि संध्याकाळी 6 वाजता मूक मोर्चाचं आयोजन आमच्या गावामध्ये सोमवारीच करणार आहोत. सकाळी 11 वाजता हेरवाड हायस्कूल हेरवाड ही शाळा आम्ही बेमुदत बंद करणार आहोत आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही या घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून आझाद डेअरी चौक पासून या मूक मोर्चाचं नियोजन करणार आहोत. ही मूक मोर्चा जोपर्यंत त्या नराधमाला आणि संस्थापकाला संस्थेला आरोपी सहआरोपी करत नाही, त्या पीडित कुटुंबाच्या घरला ज्यांना फंडिंग येऊन गेलं, फंडिंग करून केस मागे घेण्यासाठी विनंती केली, त्या शिक्षकाला सुद्धा सहआरोपी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि हा असाच मोर्चा जोपर्यंत सहआरोपी करणार नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनच्या अंगणातून हटणार नाही. पोलीस प्रशासनाला सुद्धा आमची विनंती आहे, कुणाला पाठीशी घालू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी माहीत आहेत, त्यामुळं लवकरात लवकर आरोपीला अटक करून त्याला त्या फोक्सो अंतर्गत गुन्ह्यात अटक करावी ही आमची हेरवाडच्या वतीनं विनंती आहे. आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं अशी एक मागणी आहे की त्या आरोपीचं वकीलपत्र कुठल्याही वकिलाने घेऊ नये. ह्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा केस चालवावा आणि त्याला जे मदत करणारे आहेत ते असतील, मुख्याध्यापक असतील किंवा संस्थाचालक असतील, यांना देखील सहआरोपी करावं.